आत्मदेव नावाचे राजा आहेत आणि ते आत्मदेव राजा ब्राह्मण आहेत. ब्राह्मण कुणाला म्हणायचं? ब्राह्मण ही जात नाही. ही डोळ्यावरला पडदा काढा आपल्या. जो भगवंताला जाणतो, अंतःकरणातून भक्ती करतो, नित्य नियमांचं पालन करतो, भगवंताची पूजा करतो, सेवा करतो, नाम साधनेत सतत राहतो, ब्रह्माला जाणतो, ब्रह्म जाणे तो ब्राह्मण. हे ब्राह्मणाची व्याख्या. आपण कुणाला तरी ब्राह्मण म्हणून बसतोय. ब्राह्मण वेगळा आणि ब्राह्मण वेगळा. जमीनात हे आपण सगळे ब्राह्मण आहे. जो जन्माला आला तो ब्राह्मण. ब्रह्म जाणता त्या भगवंताला जाणण्याला दया तुमचं. लक्ष्मी लक्ष्मी कुणाकडे? नित्य नेमानं जो साधना करतो, सेवा करतो, पूजा पाठ करतो, देवाचं नाव घेतो, भगवंताचं. लक्ष्मीला बोलवायची गरज ऐकावं नाही. मनात लक्ष्मी म्हणून नित्य नेम प्राणी तो दुर्लभ लक्ष्मी वंदवतया सवली. आपोआप लक्ष्मी येतात. फक्त नियमाचं पालन करायचं आणि तोच ब्राह्मण. म्हणून सतत भगवंताचं चिंतन करायचं. आपल्या गुरुवरांनी दिलेल्या साधना करावी. गुरुवरांनी सांगितलेलीच का नाम साधना ती सिद्ध साधना असते. गुरुवरे सिद्ध पुरुष असतात. त्यांची वाणी सिद्ध झालेली असते म्हणून ती आपल्याला करायची. आणि त्या कामाला कृष्ण परमात्म्याचं ध्यान करायचंय. जगाची उत्पत्ती स्थिती लयाचं कारण आपणच आहे. लय का होतो? ह्या धरती मातेला पाप सहन नाही झालं. दुर्जनाची जास्त भरती झाली. सज्जन कमी पडले. त्यावेळी भगवंताला अवतार घ्यावा. एक तर धर्मावर संकट आलं, देशावर संकट आलं, सत्मार्गाने चालणाऱ्यावर संकट येतं. दुर्जन आणत असतील त्यांचा सहार करण्यासाठी भगवंताला अवतार घ्यावा. म्हणून आपण अवतार घेऊ. नित्य नेम प्राणी दुर्लभ लक्ष्मी वंदवतया. म्हणून नियमानं देवाचं चिंतन करावं, साधना करावी, नाम जप घ्यावा. म्हणून सुज्जीने प्रश्न केलेला आहे. जीवनाचं श्रेयस काय? जीवनाचं काय? म्हणून जीवनामध्ये एकच पथ्य पाळायचे. डॉक्टर साहेब सांगत असते, ठीक आहे बाबा, तुम्हाला सर्दी झाली, जर निमोनिया मध्ये रूपांतर नसेल करायचं तर थोडं पालन करा. या ठिकाणी आणि भागवताचं श्रवण करत असताना पथ्य पाळायचं. जसं डॉक्टर पथ्य सांगतो, सर्दी झाल्यानंतर डॉक्टर म्हणतो का आंबट खा, तेलकट खा म्हणतो का, फूट पंखा लावून झोपा म्हणतो का, सर्दी वाढेल का कमी होईल? तसं संत काय पथ्य सांगतात? पथ्य नाम विठोबाचे.